आणि मग एक काम तुम्हाला करावं लागेल, ही आजची सभा जनसंवाद म्हणजे असा संवाद नाही, हा पुढचा संवाद तुम्हाला करायचा आहे जनतेशी. तयार आहात? कारण त्यांनी जे केलं होतं त्यावेळेला 2014 साली एक शब्द प्रचलित झाला होता. कोणता होता? चाय पे चर्चा. बरोबर ना? म्हणजे काय, जाऊन बसायचं, चार चौघात बसायचं आणि सगळ्या थापा मारायच्या. आता तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. चार चौघात जाऊन मोठी सभा वगैरे नाही घ्यायची. आठवडी बाजार असतो, जा आठवडी बाजारात जाऊन बसा. चहाच्या टपऱ्या असतील, रिक्षा स्टँड असेल, बस स्टँड असेल, जिथे जिथे काही ठिकाणी उद्यानं असतील. आता तुम्ही म्हणाले तिकडे तलाव आहेत, तलावावरती फिरायला येणारे लोक असतील, जाऊन बसा. आता इकडे महिला आहेत, मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणींना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळालेला आहे? हात वर करा. असेल जरूर करा, मला आनंद होईल. तुम्हाला किती 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करणार होते, किती लोकांना रोजगार मिळाले? हात वर करा. पीक विमा योजना तुमच्या इकडे घेतात नाही घेत? कारण आता मला कल्पना नाही, गेली 1.5-2 वर्ष किती जणांना मिळालं. आपत्ती आली ना मधल्या काळात, त्या संकट काळामध्ये सरकार तुमच्या दारी आलं की नाही आलं? मग काय मिळालं? काय फक्त एक जी आपली थोडी फसगत होते, मी आजचं सुद्धा मगाशी वर्णन केलं की हा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प निर्मलाबाईंनी सादर केला. या सगळ्या म्हणजे मदत देताना पैसे नाहीत, योजना नुसत्या कागदावरती असतात. आणि असे जे अर्थसंकल्प निवडणुकीच्या आधीचे असतात ते कसे असतात की जादूगार येतो रिकामी टोपी घेऊन, तो सगळं दाखवतो, टोपी उलटी करून दाखवतो, कोणाला तरी बोलून बघ बाबा तू हात घालून बघ काय लागते हातात, काय नाही, मग तो सांगतो जाऊन बसा. आणि मग जे आज या बाईंनी केलेलं आहे, त्या टोपीवरती कापड घालतात आणि कापड घातल्यानंतर तो एक मंत्र म्हणतो, गरीब, तरुण, महिला, शेतकरी, आणि कापड काढून आतनं योजनेचं कबूतर काढून सोडतो. आपण म्हणतो काय कबूतर आहे हो, रिकाम्या टोपीतून काढलं, मी मत ह्यालाच देणार. पण नंतर कळतं ती योजना गेली उडून आणि टोपी बसली आपल्याला. मग योजनेची कबूतर उडवायची नुसती आणि रिकाम्या टोप्या मतदारांना घालायच्या. या तुमच्या भगव्या टोप्या वेगळ्या आहेत, कारण त्याच्यामध्ये डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये विचार आहे आणि त्या विचारामध्ये हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. ही टोपी वेगळी आहे. पण हे जे टोपी घालण्याचे उद्योग चाललेले आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो मला सारखा जाणवतोय आणि मी सगळ्यांना सांगतो की इथे सुद्धा काही भाजप विचाराची लोक आली असतील, जरूर या, तुमचं माझं काहीच भांडण नाहीये. RSSची लोक आली असतील, जरूर या, तुमचं माझं काहीच भांडण नाहीये. आपण सुद्धा एका हिंदुत्वासाठी वेडी झालेली माणसं आहोत, राष्ट्रासाठी देशासाठी वेडी झालेली माणसं आहोत. पण तुम्ही म्हणजे त्या लोकांनी वर्षानुवर्ष एवढे सगळे कष्ट उपसले, घरदार सगळ्यावरती निखारे ठेवून वेळ प्रसंगी, म्हणजे RSSच्या लोकांबद्दल सुद्धा मला एक आपुलकी आहे, कारण घरदार कुटुंब बाजूला ठेवून प्रचारक म्हणून ते देतील त्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. म्हणजे मधल्या काळामध्ये 2-4 वर्षापूर्वी एक व्यक्ती मला अशी भेटली, मला वाटतं त्रिपुरामध्ये, तेव्हा ते जिंकले होते तेव्हा. त्यांनी सांगितलं की साहेब, मला जेव्हा ही त्रिपुराची जबाबदारी दिली, आम्ही गेलो म्हणे, पण अक्षरशः लोक कुत्र्याच्या मागे लागावे तसे मागे लागायचे, मारायलाच याच्या अंगावर. पण आम्ही पाय रोवून उभे राहिलो, करत 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 2-5 वर्ष सगळ्यांचे शिव्या टोमणे वगैरे खाल्ले, पण शेवटी आम्ही भाजपला तिकडे जिंकून दाखवलं. पुन्हा हरले तो भाग वेगळा. पण एवढं सगळं तुम्ही करताय, तुमच्या लक्षात येते का की लढाई उद्धव ठाकरेची नाहीये, ही लढाई एकट्या शिवसेनेची नाहीये ना, ही लढाई एवढ्याच लोकांची आहे, ही लढाई माझ्या देशाच्या लोकशाहीची आहे, लोकशाहीची आहे. मी मोदींचा विरोधक नाहीये, पण मी हुकुमशहाचा विरुद्ध आहे. आणि मग जे त्यांचं काम करतायत, त्यांच्या जे काय सतरंजा उचलतायत, अरे तुम्ही सतरंजा उचलतायत, त्या सतरंजावरती सगळे उपरे येऊन बसतायत, सगळे मिंधे येऊन बसतायत, सगळे ज्यांच्या विरुद्ध तुम्ही लढलात ते येऊन बसतायत त्याच्यावरती. आणि ह्याच्या पुढे पुन्हा जर काही ह्यांना तुम्ही जिंकवण्यासाठी मेहनत केली तर तुमच्या पुढच्या पिढ्या या तुम्ही हुकुमशहाच्या ताब्यात देणार आहात.